एखादा पोलीस अधिकारी आपली मर्यादा सोडून अधिकाऱ्याच्या आड दबाव, मानसिक छळ, जातीय पातळीवर बानवटपणा दाखवतो तेव्हा ती सेवा नसते, ती फक्त असते सत्ता। काही पोलिसांची वागणूक इतकी उद्धट असते की जणू ते न्याय, शिक्षा आणि सरकार हे सगळं घेऊन फिरतात की काय असंच वाटतं। तुम्ही मुली राहता म्हणजे मुलं तुमच्या रूमवर येत असतील, तुम्हाला मायबापानं टाकून दिलंय, तुम्ही उलट उत्तर देताच, ॲटिट्यूड दाखवतात, असं करशील तर एक दिवस कोणीतरी तुमचा मर्डर करेल। तुम्ही खालच्या जातीचे आहात तर मग तुम्ही असंच वागणार। मंडळी हे शब्द आहेत तुम्हा आम्हा लोकांचं रक्षण करणाऱ्या पोलिसांचे। सध्या पुण्याच्या कोथरूड पोलीस स्टेशनची सगळीकडेच तुफान चर्चा रंगली आहे आणि याला कारण म्हणजे पोलीस असलेल्या प्रेमा पाटलांवरच लागलेले मानसिक छळाचे गंभीर आरोप। आणि यामुळे या पोलीस स्टेशनच्या PSI प्रेमा पाटील देखील भयंकर चर्चेत आहेत। पण मंडळी फक्त पोलीस ऑफिसर हीच त्यांची ओळख नसून सौंदर्य स्पर्धेत यश मिळवलेल्या ऑफिसर म्हणून त्यांना ओळखलं जातं। पण सध्या कोथरूड प्रकरणात चर्चेत आलेल्या प्रेमा पाटील नक्की आहेत तरी कोण हेच सांगणारा आजचा हा व्हिडिओ। नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज। कोथरूड प्रकरणातील जी मुलगी आहे ती संभाजीनगरवरून पुण्यात आली होती। तिचं लग्न झालेलं। या मुलीचे सासरे हे 1.5 वर्षापूर्वी छत्रपती संभाजीनगर पोलीस दलातून PSI पदावरून रिटायर झालेले। सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून मुलीने घर सोडल्यानंतर ती एका व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून पुण्यातील काही मुलींच्या संपर्कात आली। छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस या प्रकरणाचा तपास करण्यासाठी कोथरूडमध्ये आले होते। त्यांनी 3 मुलींना त्यांच्या घरातून ताब्यात घेतलं। त्यांना चौकशीसाठी नेत असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं। पोलीस ठाण्यातील असणाऱ्या रिमांड रूम मध्ये 5 तास या मुलींना ठेवण्यात आलं। दरम्यानच्या काळात पोलिसांनी त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला। तर कोथरूड पोलीस ठाण्यातील PSI प्रेमा पाटील या मुलींना म्हणाला की तुमची जात अशीच आहे, मग तुम्ही असंच बोलणार, तुम्ही वाया जाणार, तू किती पोरांसोबत, असं बरंच काही प्रेमा पाटील म्हणाले। तसेच छत्रपती संभाजीनगरचे PSI कामटे यांनीही मुलींशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप केला जातो। एका मुलीनं पोलिसांना उत्तर द्यायचा प्रयत्न केल्यावर PSI कामटे यांच्याकडून त्या मुलीला मारहाण करण्यात आली। तसेच कामटे यांनी मुलींना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप एका मुलीने केला। आमचं ऐकून घ्या अशी विनंती केली तेव्हा कामटे यांनी म्हटलं की आम्ही तुमचं करिअर बर्बाद करू, अशी धमकी सुद्धा त्यांनी मुलींना दिली। या तिन्ही मुलींनी पोलिसांविरोधात दाद मागत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती। त्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयात रात्री 3 वाजेपर्यंत या 3 मुलींसह राजकीय पक्षाचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते ठाण मांडून बसले होते। या संपूर्ण घटनेमुळे मोठं वादळ निर्माण झालं होतं। मात्र कोथरूड पोलिसांविरोधात पुणे पोलिसांनी शेवटपर्यंत कोणताही गुन्हा दाखल करून घेतला नव्हता। शिवाय ही मारहाण 4 चौघात झाली नाही म्हणून गुन्हा दाखल होणार नाही अशी माहिती पोलिसांनी पत्राद्वारे हे आंदोलन करताना दिली होती। मंडळी या प्रकरणातील चर्चेत आलेल्या प्रेमा पाटील या फक्त पोलीस दलात नसून त्यांची वर्दीतील सौंदर्यवती अशी ओळख आहे। प्रेमा विघ्नेश पाटील या मागील 15 वर्षापासून महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहे। फेब्रुवारी 2024 पासून त्या कोथरूड पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर काम करतात। त्या मूळच्या सांगवी जिल्ह्यातील पलूस या गावाजवळ। प्रेमा पाटील या 2010 मध्ये पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्रात 48 रँक घेऊन PSI झाला। प्रेमा पाटील यांची पहिलीच पोस्टिंग मुंबई शहरात झाली। 2013 ला लग्न झालं आणि कुटुंब आणि मुलांची जबाबदारी सांभाळत असताना पोलीस दलात त्यांचं नाव लौकिक होऊ लागलं। PSI पदावर प्रमोशन झालं। पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक असताना सोबतच त्यांचा मॉडेलिंगचाही प्रवास सुरू झाला। परेड करणारी मुलगी हाय हील घालून रॅम्प वॉक करू लागली। 2019 मध्ये सौंदर्य स्पर्धेचा त्यांनी ऑनलाईन अर्ज भरला आणि स्पर्धा जिंकली सुद्धा। ट्रेनिंग मिसेस इंडिया 2019 चा किताब त्यांनी पटकावला। माणेर येथे पार पडलेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रेमा पाटील यांनी एका साऊथच्या चित्रपटातील गाण्यावर नृत्य केलं आणि G20 सारख्या विषयावर प्रेझेंटेशन केलं आणि त्यावेळी सौंदर्यवती म्हणत माध्यमांमध्ये त्यांची मोठी चर्चा झाली। या सर्व गोष्टींमुळे त्यांना
प्रसिद्धी मिळू लागली असली तरी कोथरूड पोलीस ठाण्यात 3 दलित मुलींसोबत घडलेल्या प्रकरणामुळे प्रेमा पाटील यांच्यावर राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय। त्यांच्यासह संभाजीनगरहून आलेल्या PSI अमोल कामटे, कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे यांच्यावर अॅट्रॉसिटीची नोंद करण्याची मागणी होते। या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे कोथरूड पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केलेल्या मुलींचा ससून रुग्णालयातील अहवाल समोर आला। पोलिसांनी अधिकृतरित्या हा अहवाल जाहीर केला नसला तरी त्यामधील माहिती बाहेर आली आहे। कोथरूड पोलीस ठाण्यात तब्बल 5 तास पोलिसांनी छळ केल्यानंतर पीडित मुलींनी त्यांची तपासणी ससून रुग्णालयात करून घेतली। मात्र या अहवालात मुलींच्या अंगावर कोणत्याही ताज्या जखमांच्या खुणा नसल्याचं नमूद करण्यात आलंय। हा अहवाल पोलिसांसाठी मोठा दिलासा देण्याची शक्यता। मंडळी, पोलिसांचं काम काय असतं तर कायदा आणि सुव्यवस्था राखणं, गुन्हेगारांना पकडणं आणि नागरिकांचं रक्षण करणं। सांगायचं झालं तर जनतेच्या सुरक्षेसाठी लढणारी यंत्रणा, पण अलीकडच्या काळात या सुरक्षेच्या यंत्रणात काही अधिकारी स्वतःलाच कायदा समजू लागलेत। वर्दीचा वापर हा समाज रक्षणासाठी न होता स्वतःची कुरापत काढण्यासाठी केला जातो। आता या प्रकरणी प्रेमा पाटील आणि इतर दोघांवर न्यायालयाच्या आदेशानं गुन्हा दाखल होतोय का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। प्रेमा पाटील खरंच चुकल्या असतील तर त्यांच्यासह इतरांवर कठोर कारवाई व्हायला हवी का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।